गाईस, तर आता झालेली आहे सकाळ आणि आता जायचं आहे बीचवरती. चप्पल घालत आहे आणि बीचचे भारी भारी ड्रोन शॉट्स घ्यायचे आहे. बीचचे ड्रोन शॉट्स घ्यायचेच आहे. आता ये बघा किती भारी वाटतंय सकाळचं. वाव, मी आंघोळी नाही केली, काहीच नाही केलं, डायरेक्ट सुटलो आम्ही बीचवर. जवळचे बीच, कारण 1 किलोमीटर सुद्धा नसेल. आई ते तिकडं बघा, तिकडं गोड आहे. आपण नागावच्या बीचवरती निघालो आहे. सकाळी सकाळी जास्त नाही आहे, बहुतेक गर्दी असू पण शकते आणि नसू पण शकते. दोन्ही नॉट शुअर. आता मी तो डायरेक्ट बीचवरती. तर बघा, आता आम्ही नागावच्या बीचवरती पोचलेलो आहे. तेव्हा तिथं लिहिलेलं पण आहे, आय लव्ह नागाव. आता मी तुम्हाला थोडेफार ड्रोन शॉट्स दाखवतो, मग भेटतो. गाईस, तर आता आपण इथं पोचलेलो आहे नागाव बीचवरती. तर हे बघा, इकडं सुके मासे पण विकायला पण आहे. हे बघा, तिकडं बोट्स बघा किती, आणि ते तिकडं लाईट हाऊस. एक ते लाईट एकदम तो बारीक दिसत आहे, लाईट हाऊस बघा. तर आता आपण तिकडं ड्रोनला पहिले. इथे TV राईट्स पण आहे. बस हो, बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाऊया तिकडं. तिथं आपण पहिले टेक ऑफ वगैरे करूया ड्रोनला. तर चला भेटतो. गाईस, तर आता आम्ही बीच समुद्रावर चालले. इकडं नाही आहे. आता चालू आहे ओटी. त्याच्यावर पाणी असं लांब जातं, त्याच्यावर आम्ही पाणीमध्ये जातो, त्याच्यामुळे आम्ही थोडं जास्त लांब नाही जाणार आहे. मग त्याच्यावर दुसऱ्या बीचला बघू. खेकडे, अरे खेकडे, अरे खेकडे, खेकडे. हॅलो भाऊ, ओ भाऊ, कुठं पण हे गप ना वंश. भरतीच्या वेळेस पाणी आलं ना की मग त्या किनाऱ्यापर्यंत जातो वंश. हा, तिकडे बोट्स बघितले का? वॉटर स्पोर्ट्स आहे. बघा, मला काय बोलतं का? शंख. हा, शंख मिळाला. ते असतं ना, काय आहे त्याच्या आतमध्ये? किडा आहे तो, स्नेल. ते किडे असतात. नको बाळा, घर बनवलं. नको वंश ना. चला जाऊ आपल्या घरामध्ये. हम भरती होती का? भरती आहे ना. हा, आता भरती ती वाटतं. पाणी इकडे ओढतंय, टाक बाहेर फेत आहे बा. थांब जरा, आता ते घाण पाणी येतं वंश. रेत आहे ती सगळी बघ. ते बघ, ती सगळी रेत आहे, ती अंगाला चिटकून जाईल.
इथे ये. आता भरती वाटतं. हे काय पाणी वरती येतंय. भरती आता भरती. आता मागे इथपर्यंत आलं. लेअर बघ ना कशी तयार होत आहे. 1 2 3. पॅन्ट वर घे ना बाळा. एवढं घाण रेत मध्ये तुला कसं कसं काय जमतं रे. भरती भरती आता. ते खाली कुत्र. ओके, वंश गेला आहे मोटर ATV बाईकला. आपण दुसऱ्या प्रवासला जाणार आहे पेडणेश्वर. मग तिकडच्या बीचवरती रेत नसली जास्त तर मग तिकडं आंघोळ करणार आहे. हे होमस्टेज बघा गाईस, किती होमस्टेज आहे. आला आपला होमस्टे. बीचच्या 5 मिनिटाच्या दुरीवरती आपला होमस्टे आहे. 5 मिनिटं सुद्धा नाही, 2-3 मिनिटाच्या दुरीवरती होता आपला होमस्टे. 200-300 मीटरवरती लगेच तर आता इथं आपला होमस्टे आलेला आहे. पप्पा चला ना. तर आता आपल्या इथं मस्त होमस्टे आलेला आहे. पूजा कॉटेज. पाईप आहे. मालिक पूजा कॉटेजची. आम्ही रूम सोडतो बरं का. पाणी कुठे येतं विहिरीचं. कसं माहिती असतं ना आपल्याला बरं वाटतंय खाणं पिणं.
मी इथं आईस्क्रीम्स घेतलेले आहे. तर हे पिस्ता मलाई ही एक आईस्क्रीम घेतली आहे अशी पिस्ता मलाई संडे. आणि ही ट्रिपल घेतलेले संडे. आणि ही एक क्लासाटा घेतलेली आहे अमूलची क्लासाटा कसाटा. थांबा काढून दाखव. अगं ती माझी ते स्टीलचं. हे बघा हे आहे कसाटा. मस्त. कसा आहे मस्त आहे कसाटा. कसाटाला ट्राय करून बघूया. कसाटा एक सट्टा. दे ती पप्पाची दे. चल चल दे पप्पाची. पप्पाला राहू दे. आता आपण ट्रिपल बघूया. मी पण थांबलो. हे घ्या स्पून. किती आहे पप्पांना स्पून? या पप्पा घ्या. ही बघूया आपण संडे पिस्ता. गाईज हे बघा पिस्ता. ही ट्राय करून बघूया. तीच होती मम्मी बस. बाकी एवढं काही नव्हतं. इकडे ते नव्हते माझ्याकडं. आम्ही इकडे पेट्रोल पंपावरती थांबले होतो. आईस्क्रीम होतं. मग तिथून आईस्क्रीम्स वगैरे घेतल्या. खूप भारी. गाईस तर आता आपण रेवदंडा पूलला पोचलेलो आहे. हे बघा खाडीचा पुलावर. हो पप्पा मशिनरीज बघू किती मोठे आहे. मशिनरीज बघा. गाईस मशिनरीज बघा किती मोठे आहे. अरे वा. खाडी आहे. खाडीची इथं होडीचे. काय कशाचे आहे पप्पा ते? तो रतन टाटाचं का? नाही कुठे देतं माहित नाही. पण पूर्वी जे आहे ना इथं स्टील यायचं ते रॉ मटेरियल. अच्छा. हे आता बंद झाले. हा आता ते बंद झालं. आणि ते तिकडे फिश पकडायच्यासाठी जाळ टाकलेलं आहे. आता ओटी चालू होईल ना पप्पा? हा झाली ओटी चालू. इथं मंदिर आहे. आणि आंबे पण खूप मिळतात. योगावरती GSW स्टीलचा प्लांट होता. हा. कुठं? वेणेश्वर. तर आता गाईज आपण चाललेलो आहे वेणेश्वरला. सध्या आहे ना आणि कोकणामध्ये आहे ना रोडची नवीन रोड बनवत आहे ना त्याची खूप ट्रॅफिक होती. त्याच्यामुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये पण बसलो होतो. आणि ते पेट्रोलचं इथून ट्रेन माल घेऊन जायला. तिथून ट्रेन माल घेऊन जायला. स्टील प्लांट आहे हा. स्टील प्लांट. पप्पा तुम्ही सांगा. हा स्टील प्लांट आहे. आणि इथून ते मोठीतून माल येतो ना स्टील कच्चं लोखंड. इथून असं काय चेननी काय घेतात मोठीतून काढतात. आता हे सगळं बंद आहे सगळं प्लॅन. तेव्हा हे सगळं चेननी मोठीतून माल काढतात आणि मग रस्त्याला असतो आपण. आणि इकडं आपला जो आहे ना इकडं त्या बाजूला कोलई किल्ला आहे. हे बघा हा समोर दिसतो ना कोलई किल्ला. हा कोलई किल्ला आहे. कोलई किल्ल्यावर समुद्र अथांग समुद्र दिसतोय. आपण गेलो इथे त्याला. हा भरती आलेली आहे. भरती चालू झाली. रस्त्याचे काम. हे रस्त्याची
पेट्रोलचे काम चालू आहे. किल्ला बघा. आता सध्या आहे ना, लोक म्हणतात की कोकणामध्ये पेट्रोलची कमी, पेट्रोलचे बंद आहे. पण असं काही नाही, आम्हाला अजून तर काहीच असं झालेलं नाही आहे. पेट्रोल आहे, पेट्रोलला गर्दी नाही आहे, पेट्रोल आहे. तुम्ही येऊ शकतात, असं काही नाही आहे. पेट्रोल आहे इकडं, तुम्ही येऊ शकता फिरायला. प्रॉब्लेम आहे ना फक्त मालवणमध्ये येतो, आणि मालवणमध्ये आहे ना 25 डेटच्या नंतर मालवणला बंद करणार आहे. कारण तिकडं गर्दी पण खूप झालेली आहे आणि बीचवरती पण गर्दी होती. आणि वॉटर स्पोर्ट जे आहे मालवणमध्ये, ते मालवणचे वॉटर स्पोर्ट सुद्धा बंद करणार आहे. आता बंद झाले असेल वॉटर स्पोर्ट, 26 तारखेपासून बंद होणार आहे वॉटर स्पोर्ट्स. आणि मालवणला तर नकाच जाऊ, तिकडे पेट्रोलचे सुद्धा खूप कमी, पेट्रोलचे पंप सुद्धा बंद आहे. पेट्रोलची टंचाई, पेट्रोल डिझेल. काही समुद्राचं पाणी बघा किती गढूळ झालेलं आहे, घाण झालेलं आहे पाणी, फार खूप लांबपर्यंत आहे गढूळ. आता काशीद बीच. अगरदंडा जेट्टी. आता जेट्टीने आपण जाणार आहे हरिहरेश्वरला. तर चला. जेट्टी आलेली दिसतीये. जेट्टीचं इकडे जेट्टी. तिकीट काढणार, तिकीट तिकडे आहे ना, चला ना. तिकडे घ्यायची ना साईडला गाडी. गाइस, अगरजन फेरी बोटचं पैसे घेता माणसाला पाणी बिनी आता आपल्या बोटला आतमध्ये टाकायचं आहे. गाईस, तर आता आपण इथं तिकीट काढतोय 230 रुपये. ड्रायव्हरला सोडून 200, 2 फुल 1 हाफ. तिकीट गाईस, तरी आपली बोट ज्याच्यामध्ये आपल्या खूप साऱ्या गाड्या जाणार आहेत, आणि याच्यामध्ये जाणार आहे आपण हरिहरेश्वरला. आता वेण्णेश्वरमध्ये का नाही रे, हे आगरदंडा. आता आपण आगरदंडामध्ये आता आपण जाणार फेरीबोट पुढे हरिहरेश्वरला. जा, आपले प्लेस पकड तिथं वरती. अशी गाडी गावावर लावली, हां, इथं आपली गाडी लावलेली अशी, म्हणजे असे जायचे आणि निघताना सरळ निघाल त्याच्यासाठी. दुसरी बोट अजून नाही आली.
आम्ही पण चाललोय आता तुमच्यासोबत. गाडी बरोबर चालली. असा टाकाने मोबाईल खाली पडेल ना. हा फटके दिल ना मग असं बोलला तर. चाल फिरवायचं का? ना, कुठे काही बोलतात. हल्ली 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 हलती तू हलवतोय म्हणून ती हलती आहे. काय म्हणते? वरती ना हा जिथं आम्ही बसलो होतो ना असे असे बोट व्हायचे ना आम्ही असं काहीच तर आता आम्ही म्हणजे पोचलोच आहे. आता आम्ही फर्स्ट आलो होतो पण आता आम्ही लास्ट कोल्ली बसला नाही वाटतं का विराट कोहली. जा मग त्याचा ऑटोग्राफ घे तुला. दिवस केले ना तेव्हा गाडी पटापट निघते. पटापटा जात तेच तो बघा बघ वंश. गाईस तर आता आपण अंजरलेला जाणार आहे कारण वेणेश्वर इथून खूप लांब आहे आपल्याला जायचं आणि विचारून बघ. टाइम झाला आहे हा. त्याच्यामुळे आपण दिघी इकडनं. वेणेश्वरला नाही जाऊ दिघी गावी. शकत. आता आम्ही जाणार आहे चांगली. अंजरलेला. काय हो विचारतायत ते. हा, तो मोबाईलवर ठेव. नाही ना चला ना तो हा माणूस पुढे आहे ना गाडी. हे बघ ना. हरिहरेश्वरला जायला पलीकडे. हा ही आता दुसरी जेट्टी लागली आता. आता अंजरलीला जायला अंजरलीला दुसऱ्या जायला. जेट्टी. आता अंजरलेला जायला दुसरी जेट्टी लागलेली आहे आपल्याला. बाग खाली खाली बाग बनला ते वेसू. बाग बंडला ते वेशवी वेसू. वेशवी जेट्टी. तिकडे जेट्टी आहे. आता तिकीट काढू आणि मग जायचं. 1 सेकंड तिकीट. हे आपल्या युनिव्हर्सिटीचे तिकीट. पहिली शांतादुर्ग बोट होती इथं. आता कोणती काय माहिती. आता जान्हवी म्हणून तिकीट काढावं लागेल ना बाबा. कुठे येते तिकडे आहे का? हा नाही नाही रिव्हर्स डायरेक्ट घेत आहे. धर्मांश पप्पा चालले आहे गाडीला घेऊन. आपण काढणार आहे तिकीट. तिकट 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 तिकट. आणि इकडे आहे गाडी. मशिनरीज पण आहे. मशिनरीज बघा गाईस तिकडं पूल बनवायचा नवीन. पुढे तू नाही अल्ट्रॉस MH17 CM 3395. 2 आणि एक छोटा. नाही कुत्रे चुकली. त्याला घ्या मागे. पप्पा आता अरेंज करता येतं गाडीला म्हणजे लावताय आता पप्पा गाडीला. जा ना तुम्ही बरोबर ते सांगताय ना तुम्हाला.
आता गाडीला सेटिंग होईल तोपर्यंत आपण वरती जाऊया. हा का? कर. बाय बाय जेट्टी, वापस मिलेंगे. गंजली पर गंजली. गंजली जेट्टी, जेट्टी गंजली. आयो 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 जेट्टी आलू. ये क्या है रे? आई, ये क्या है? काय? व्हॉट इज दिस? अरे बोट आहे ती कोणाची तरी. प्रायव्हेट. हम्म. तर आता इथं आम्हाला करवंद सापडलेली आहे. तर आता आम्ही करवंद काढणार आहे. उय, अच्छा हे. अरे काय मोठे. खाऊ का? हा हे चिक आहे त्याला. मग काढ ना, असं झटकायचं. गोड आहे ना. वाकडं तोंड काय करतो? गोड आहे ना. आणि मग वाकडं तोंड का केला? आंबट होतो म्हणून. इथं घरट्या पण आहे बघ छोटूसा. कुठे? टाक खाली. सरक मला जाऊ दे तिकडे. हे बघ ना, इथंच आहे. आणलं का काय घ्यायला? वर तर लई आहे. हा ना. मोठी वेळासारखी. हे गाव Guys, तर केळशी. आता आपण पोहोचलो आहे केळशी गावामध्ये. तर आता हे तुम्ही केळशी गाव बघू शकतात. आता केळशी गावाच्या नंतर मग गांजरलेला बीचवर नाही जाणार आपण. डायरेक्ट होमस्टे सापडणार आहे. आता बीचवर उद्या होईल की नाही काय माहिती. सकाळी आडे केळशी ब्रिज. Guys, तर हा आहे केळशी बीच. हा युट्यूबर मागा बसलाय आणि बडबड करतोय. जास्त शहाणा झाला. केरळची गाडी बघ. KL. गाईज तर आता अंजरलेला जाता जाता समुद्र किनारा. वेब्स असे ना रिअलमध्ये फोनमध्ये नसेल दिसत पण रिअलमध्ये खूप भारी दिसते. खूप भारी दिसते. तर आता इथं आम्ही केटकी म्हणून एक रिसोर्ट. रिसोर्ट आहे ते आम्हाला मिळालं आहे. नागाव म्हणते सॉरी. तर आता मग इकडे त्याच्या अंजरलेच्या अलीकडे केतकी रिसोर्ट आहे. अंजरलेच्या अलीकडे केटकी रिसोर्ट आहे. तिथं आम्ही आता इथं बुकिंग केली. म्हणजे आता आम्ही राहिला आणि लगेच इथं साईडला बीच आहे. तर आता इथं बसलेलो आहे मी. तर आता इथं पापलेट थाली मागवली आहे, एक व्हेज थाली मागवली आहे आणि एक पनीरची भाजी, अंडा भुर्जी आणि चपाती. तर आता आपण मस्तपैकी जेवूया.
पप्पा अजून एक अजून एक दादा मला द्या. आता मी या ब्लॉगला एंड करतो तर गुड नाईट आणि बाय.